मित्रांनो मित्रांनो आपण रोज हजारो वाक्य बोलतो, पण तुम्हाला माहित आहे का, त्या वाक्यामध्ये प्रत्येक शब्दाचे एक वेगळं काम असते. जर तुम्हाला नाम आणि विशेषण मध्ये घोळ होत असेल किंवा क्रियापद नक्की कशाला म्हणतात ते समजत नसेल, तर आज आपण सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे बघणार आहोत. त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेमध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. पहिला विकारी आणि दुसरा भाग आहे अविकारी. मग या ठिकाणी आपण आज विकारी शब्दांच्या जातीमध्ये 4 महत्त्वाच्या मधून जे काही आहे, पहिला आहे नाम आहे, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा आहे विशेषण आणि चौथा आहे क्रियापद यांची माहिती बघणार आहोत. पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी नामाबद्दल विशेष समजून घेणार आहोत. नाम म्हणजे काय, नामामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, तर ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत, बघणार आहोत. पण नामाबद्दल काय सांगितलेलं आहे, व्याख्या बघणार आहोत. पण नामाबद्दल कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूला, व्यक्तीला किंवा ठिकाणाला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. मग या ठिकाणी वस्तू असेल, सजीव असेल किंवा या ठिकाणी ठिकाण असेल, त्याला नाम दिलं जातं, म्हणजे नाव दिलं जातं. उदाहरणार्थ मुलगा, मुलगी, आंबा, पुणे, हिमालय, शाळा या प्रकारचं सांगितलं गेलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, काय टिप बघणार आहोत, तुमच्या आजूबाजूला जे काही दिसतं आणि ज्याला नाव आहे ते म्हणजे काय आहे, नाम आहे. म्हणजेच या ठिकाणी ते नाम कोणतंही असो, सजीव असो, निर्जीव असो किंवा ती व्यक्ती असो किंवा ते ठिकाण असो, त्याला दिलेले एक विशेष नाम आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच मराठी व्याकरणाच्या काय बघता येईल, तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. धन्यवाद.